आपल्या समेत पुन्हा एकदा मंगेश जोडला गेलेला आहे. दुर्भाग्यवश त्याचे वडील तो लहान असतानाच वारलेले आहे. कुठल्याही कुटुंबाचा आधार नाही आणि त्याच्या मागे त्याचा काका उभा राहिला. लोमूजी आपल्या समोर जोडलाय. लोमूजी याला कशा प्रकारे ही गाण्याची आवड तयार झाली? टिकटॉक पासून पोरं टिकटॉक पाहतो ना वाजवणारे पोरांचे त्यांचे घरचेच पोरं जात्या वाजवत्या ते गाणे मोबाईल मध्ये त्याच्या मम्मीचा मोबाईल घेतो ते गाणे ऐकून पाठ करून मग ते वाजवायचं जात्या ना बाटल्या बिटल्या गोळा करून त्याच्यावर वाजत बसत्या गाणे सांगायला राहतं बाकीचे वाजवत राहते. इंस्टाग्रामवर याची एक आयडी आहे. आता इंस्टाग्राम सोशल मीडिया सगळ्यात प्रसिद्ध आहे. याच्यात तो खूप सुंदर गाणे म्हटला बरोबर. हे गाणे म्हणताना मग तुम्ही त्याचा कोण सराव कसा करून घेता वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांचा? जर असं कोणाचं गलित मित्रांचं लग्न असलं का मग त्या मी वरात गाडी आणली ना कोणाची बी तर त्याच्यावर त्याला गाणे सांगायला लागतं. अच्छा मग तुला कोणत्या प्रकारचे गाणे आवडतात म्हणायला? देवाचे. मग तू आता बँडच्या गाडीवर पण गाणे म्हणतो बरोबर. त्याचा सराव त्याची प्रॅक्टिस कशी करतो? मोबाईल घेतो पहिले गाणी लावतो मग प्रॅक्टिस करतो. बर आता टीव्ही मधले तू शो पाहतो ना सगळे तुझ्या वयाचे जे मोठे असे छोटे छोटे कलाकार असतात बरोबर. मग आता ते जे टीव्हीचे जे कलाकार आहे किंवा जे शो तयार करणारे तू त्यांना काय सांगशील की तुलाही संधी भेटली पाहिजे बरोबर? हा तर तुला जर थोडक्यात त्याला आता अजून बोलता येत नाही. मी फायनल पॉईंटच्या वतीने एक आव्हान करतो की छोटा कलाकार आहे इंडियन आयडल सारखा शो असेल सारेगामा सारखा शो असेल कोणी महागुरु असतील का ज्यांना खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी काम करते अवली कलाकारासाठी आणि याच्या सगळ्या टीमसाठी जर आपण इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून दिलं काही जे संगीताचे क्लास असतील याच्याबद्दल काही जर ज्ञान दिलं तर मंगेश सारखा एक गरीब परिस्थितीचा एक झोपडपट्टीचा एक अवली कलाकार तयार होईल असं आम्हाला वाटतं. सिद्धार्थ जाधव सारखा एक कलाकार असेल. अनेक झोपडपट्टीतले छोटे मोठे कलाकार आहे जे आज मराठी विश्वावर त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीवर आपलं राज्य करतायत. अशा गरिबाच्या घरातूनच कला तयार होत असते. याचं शाश्वत आणि ज्वलंत उदाहरण मंगेशच्या रूपात आहे. मी पुन्हा आवाहन करतो की जे मोठे शो असतील कोणी फायनान्सर असेल त्यांनी कृपया या आमच्या फायनल पॉईंटच्या माध्यमातून या कलाकारांची दखल घ्यावी. आमचे संपर्क नंबर आम्ही दिलेलेच आहे आणि या छोट्या बाल कलाकारांसाठी आपल्याला काय करता येईल आमचा प्रयत्न असेल. गावागावात अनेक कलाकार आहे परंतु आपण जेव्हा आमच्या व्हिडिओच्या मध्ये जेव्हा यांचा आवाज आणि यांची कला बघाल तर निश्चित आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा फायनल पॉईंट या चॅनल जास्त लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.